स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. आणि आज आपण मिनी ब्लॉग नाही, थोडा मोठा ब्लॉग आहे. आज आपण जाणार आहोत बाबू शेठ यांच्या ठिकाणी गावाला. माकडं पण भेटलेली बघा, बिचारी प्रेग्नेंट आहे. हे बापू होता वास तिकडे नको. तर मस्त वांदर बिंदर आम्हाला बघायला मिळालेत. चुटकूचं वांदर बघ ना कशी आहेत बघ. हे बघ हे सगळे आपलेच आहेत. तू पाळलेस? नाही मी पाळले तर आपलेच आहेत. खाली पण दाखव ना इकडे. तर इथे खाली सगळा जंगल बिंगल आहे. बाबूदाची आज अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे, म्हणून या व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवू. ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण आपल्या सगळ्या व्लॉगच्या माध्यमातून आपण त्याला अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देणार आहोत. तर कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा की आता बाबू आता थोडंसं निघत आहोत. आता आम्ही नंतरला भेटू. आता रोह्याला जातो होतो आम्ही. तर रोह्यामधल्या थोड्याशा गोष्टी तुम्हाला दाखवू. थांबलोय आम्ही. आता कुठे थांबलो आपण? बीसी गेंडी मध्ये थांबलेलो आहोत. मस्त सुंदर माकडाचं दर्शन बघायला मिळालंय. आणि आता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत रोह्याला. गाडी नीट चालवणार आहे आणि केसाला पण धक्का लागू देणार नाही असं आहे ना. आम्हाला घाबरवायला गाडी अशी पण चालवते, तुम्हाला दाखवतो. फालतुगिरी करतो. हा बघा कशी चालवते गाडी. काकी बघताय काका मामा मामी मावशी आत्ते, ह्याला प्लीज सांगा आम्हाला भीती वाटते प्लीज. आणि मला खरंच भीती वाटते. त्यांनी बांधलेली कामाने. ठीक आहे. पांडुरंग शास्त्री आठवले जे होते त्यांनी ही कमानी बांधलेली आहे मित्रांनो. मला दाखवलं आपण रोह्यामध्ये आलेलो होतो. प्रवास ना. तिथून आता आपण प्रवेशद्वारच आहे का? आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये हे बघा दहावीर देवस्थान. तर आतमध्ये तर आता आम्ही देवळात जात आहोत, बाबू भैया आणि आम्ही. खूप सुंदर असं देवस्थान आहे. हे रोह्याचं ग्रामदैवत आहे. दिवेकर म्हणजेच त्यांच्याच कुटुंबियांच्या म्हणजे दिवेकर कुटुंबियांच्या इथे आपल्याला बघू शकता अशी उत्तम अशी मंदिरात जाण्यापूर्वी सोय करून ठेवलेली आहे. तर मित्रांनो आता आपण ज्या मंदिरात जाणार आहोत ते एकदम जागृत देवस्थान म्हणजे असं ओळखलं जातं, कारण की रोह्यामधल्या रोह्यावासियांना तर नक्कीच माहिती असेल. परंतु जर हे ब्लॉग बाहेरचे काही व्यक्ती बघत असतील तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की रोह्यामधलं हे एकदम जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं, कारण की रोह्याचं ग्रामदैवत म्हणून ह्या देवळाकडे आपण पाहतो. आणि जर तुमचे काही एक प्रकारचे नवस असतील किंवा तुम्हाला तुमच्या काही मागण्या देवासमोर ठेवायच्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच मन भावनेने मागू शकता, कारण की त्या सगळ्या इच्छा नक्कीच आपले ग्रामदैवत पूर्ण करून देतील. आणि मित्रांनो जर तुम्ही रोह्यामध्ये आलात तर नक्कीच हा देव दर्शनासाठी तुम्ही नक्कीच यायचं आहे. आणि खूप सुंदर असा देऊळ आहे आणि बाहेरचा जो ॲम्बियन्स आहे तो सुद्धा एकदम तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतो. तसंच मी सुद्धा इथे आलो तर मी सुद्धा काहीतरी मागितलं आहे, तर त्यासुद्धा माझ्या काही इच्छा असतील तर नक्कीच देव पूर्ण करतील. आणि नेक्स्ट टाईम आपण इकडे येऊ आणि परत त्या देवळाचं नक्कीपणे दर्शन घेऊ आणि तुम्हाला सुद्धा त्या ब्लॉगच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपण दाखवू. अजून हनुमान टेकडी पण दाखवायचे. आपल्या रोह्यातला सगळं काय आहे ते प्रसिद्ध सगळं. तर रोह्यामधलं सर्वात फेमस पानवाला म्हणजेच की यादव पान शॉप हे आपल्याला कळालं होतंच, कारण की आपल्याला बाबूदावाला की खूप चांगलं पान मिळते इथे. तर आपण नॉर्मल गोड पान वगैरे घेतलेलं आहे, ते कशी टेस्ट वगैरे ते आपण बघून सांगू. कसं आहे आपण रोह्यामधली सुप्रसिद्ध अशी हनुमान टेकडी इथे आलेलो आहोत. तर आता इथला तुम्हाला व्ह्यू वगैरे सगळं दाखवतो कसा काय असणार आहे. आधी आपण हनुमानांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण जरा टेकडीच्या अवतीभोवती असणारं थोडंसं वातावरण वगैरे ते सगळं आपण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवूया. तर आता तुम्हाला रोह्याचा परिसर म्हणजे इथून जो व्ह्यू काय दिसतो तो मला आता दाखवणार थोड्याच वेळात. म्हणजे पूर्ण रोहा दिसतं नाही थोडक्यात, हे सगळं रोहा दिसतं, MIDC वगैरे सगळी. तर बाबूशेठांचं जे गाव आहे, बाबूशेठाला तुम्ही बघू शकता व्लॉगमध्ये आम्हाला सगळं थोडक्यात. जर तुम्हाला रोहा पूर्ण बघायचा असेल एकाच इमेजमध्ये आणि एकाच ठिकाणावरून तर तुम्ही इथे वरती येऊ शकता हनुमान टेकडीचे इथे. आणि बघा पूर्ण रोहा आहे, तुम्हाला इकडून पूर्ण एक्सप्लोअर करू शकता. आणि त्याच्याच इथे बाजूला इथे पूर्ण मस्त सुंदर असं हनुमानाचं मंदिरसुद्धा आहे. सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे बाबूदाने असं थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना आम्हाला की इथे तुम्ही ॲक्च्युली दिवसा येण्यापेक्षा रात्रीचा आला तर खूप जास्त चांगलं असेल, कारण इकडे खूप जास्त असं लाईट्स वगैरे लॅम्प लाईट्स वगैरे सारखं भरपूर चांगलं दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे इथला जो ॲम्बियन्स असतो तो अजून खूप जास्त काहीतरी अट्रॅक्टिव्ह आणि बघायला खूप जास्त मजा येते. त्याच्यामुळे जर तुम्ही इथे येणार असाल तर नक्की रात्रीच्या टायमिंगला जास्तीत जास्त खूप येण्याचं प्रिफर करा, कारण खूप जास्त चांगला व्ह्यू तुम्हाला इथे बघायला मिळतो. आणि इकडे लाईट्स वगैरे सगळं चांगले लागलेले असतात. लॉनसुद्धा खूप जास्त मेंटेन केलेलं आहे मे महिन्यामध्ये.
त्यामुळे इथे खूप चांगला व्ह्यू बघायला मिळतो. आणि नक्कीच रोह्यामध्ये आला तर इथे हनुमान टेकडीला नक्की व्हिजिट करायचं आहे. आणि आता पुढे अजून काय काय बघायला मिळतं आता आपण बघूया. आता बाबूशेठ आम्हाला तिकडे पुढे फिरवतील. तर वेळ पण बरोबर कमी राहिलेली आहे, संध्याकाळ होत आली आहे. थोड्या वेळात काही थोड्याशा अजून 2-3 गोष्टी असतील त्या आपण बघू शकतो का, किंवा आपण तिथे व्हिजिट करू शकतो का. आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण तो कंटिन्यू करू आणि ते आपल्या क्लिप्स तुम्हाला पुढे दाखवू. तोपर्यंत असेच कंटिन्यू राहा आणि हा ब्लॉग पूर्ण बघून जावा. काय ते मेंदळे हायस्कूल ज्युनियर कॉलेज, बाबू शेठ जिकडे शिकले होते. शेठचे मित्र आपल्याला भेटलेले आहेत सगळे. त्यांचे सगळे मंडळी म्हणजे रोह्यातले सगळे यांचे मित्रमंडळी, म्हणजे यांचा ग्रुप आहे पूर्ण. हे एकत्रित असतात ना सगळे, काय कार्यक्रम असतो ते सणवार काही असेल सगळे एकत्र असतात. तर तुम्हाला भेटून सुद्धा मला चांगलं वाटलं. पुढचे आपण येऊ, चांगले व्लॉग करू. तुमच्याकडे काय सण वार असेल त्याच दिवशी आपण नेमके येऊ आणि आपण काहीतरी चांगली व्हिडिओ नक्कीच तयार करूया. चला थँक्यू. तर बघू शकता बाबू त्याला प्राणी वगैरे पाळायचा सुद्धा खूप जास्त शौक आहे. त्याच्यामध्ये लवबर्ड्स वगैरे बघू शकता आतमध्ये. हे लवबर्ड्सच आहेत सगळे. आणि बाबू शेठांचा दुसरा एक शौक आहे म्हणजे गाड्या वगैरे पाळणे नाही, गाड्या वगैरे सांभाळणे. गाड्या पण म्हणजे एक प्रकारचा एक मोठा जनावर असते. बाबू शेठ गाड्या बघा किती आहेत. गाड्यांचा भरपूर असतो. ते बुलेट वगैरे पण बनवलेली आहे त्यांनी. अजून एक बुलेट तिथे गेली आहे. आणि आता सध्या तो CD100 आहे नाही, CD100 सुद्धा बनवणार आहे. तर अशा गाड्या वगैरे बनवल्यानंतर कशा दिसतात वगैरे हे तर फोटोज वगैरे टाकतात. हां पाहिजे असतील तरी सांगू शकता. रोह्यामध्ये गाड्या वगैरे पण विकायच्या असतात त्याकडे. तो गाडी वगैरे स्वतः बनवतो आणि बुलेट दाखवतो कशी बनवला नाही. हे पण बनवलेली आहे. तर ही सगळी बाबू शेठ यांनी बनवलेली आहे. दुसरी बुलेट टोटल 2 बुलेट्स आहेत. ही सुद्धा यांनी बनवली आहे पूर्ण. भरपूर जास्त शौक आहे बाबू त्याला. बाबू दा इकडे काहीतरी सांग 2 शब्द. आवाज नंतर दाखव. पण तुला काय वाटतं असं, तुला गाण्याचा शौक काय आहे? मला हाऊस आहे खूप लहानपणापासून. हां लहानपणापासून खूप हाऊस आहे. अजून मला 2-3 गाड्या बनवायच्या. त्या बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. त्या तुम्हाला बनवल्यानंतर नक्की दाखवतो. आपण आलेलो आहोत बरोबर सिग्नलच्या इथे, रोहा नागोडणे फाटकाच्या इथे. ते रोहा फाटक ना, रोहा फाटक. आता इकडं आता आपल्याला जर जास्त वेळ थांबायचं नसेल तर इथून एक एमर्जन्सी एक्झिट दाखवतो तुम्हाला. हे बघा वरती रेल्वे, खालून रस्ता. ह्याला म्हणतात बाबूआदाचे शॉर्टकट रस्ते. तर आता आपण निघालेलो आहोत मस्तपैकी आणि व्ह्यू बघू शकता. आणि आता आपण परत नागोठण्याला जात आहोत. मगाशी आपण रोह्यावरती गेलो, बाबू शेठ यांचा गाव आपण एक्सप्लोअर केला. फायनली हा आहे बाबूदादांचा मुलगा. आणि आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत नागोठण्याच्या इथे. आणि सर्वात चांगली गोष्ट सांगायची म्हणजे दादाची रायडिंग बघून तुम्हाला कळालं असेल. बट वी आर ॲट द लास्ट वी आर सेफ अँड वी हॅव रीच आर लोकेशन इन व्हेरी सेफ मॅनर. कारण की आम्हाला तर वाटलं होतं आधी तर खूप होणेवाला आहे. तर आता आपल्याबरोबर बघू शकता साईसुद्धा आहे. सायकल चिनले तरी लागत नाही. ए कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन. बाबू झाली बरं. माझा 2 मिनिटं थांब. चला. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? फायनली वी हॅव रीच रोहा स्टेशन. आणि आपण आता ट्रेनची वाट बघत आहोत. आणि आज आपल्याला सोडायला आलेले आहेत साक्षात प्रशांत दादा. एक बार धोखा खा चुका हूँ, दोबारा नहीं खाऊंगा. पहचाना मुझे? मित्रांनो आता इथे आपण आपलं ब्लॉगचा एंड करणार आहोत. आता आपण आलेलो आहोत रोहा स्टेशनला. आणि ब्लॉगच्या एंडिंगला आपण थँक्यू बोलणार आहोत बाबू शेठ यांना. कारण की आम्हाला खूप चांगल्या लोकेशन्सला वगैरे त्याने आपल्याला फिरवलेलं आहे. आणि आता आपण जाणार आहोत डायरेक्ट रत्नागिरीला. थोड्या वेळानेच आपली पॅसेंजर ट्रेन येईल
आणि थोड्याच वेळात आपण ट्रेनमध्ये वगैरे बसू आणि डायरेक्ट रत्नागिरीमध्ये बसू. आणि तर मित्रांनो, हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये.